सभी टीम के कैप्टन को ध्यान रखना है। आपके टीम में 14 प्लेयर दिया गया है, तो आपको ध्यान रखिए कि जो भी 14 प्लेयर है सभी को एक मैच खिलाना कंपलसरी है। कैप्टन वो ध्यान रखे। आपका अभी ये माइलो का चौथा मैच है। अगर माइलो में कोई प्लेयर नहीं खेला रहेगा 14 में से, तो उसको ये मैच में खिलाना जरूरी है। जो अभिषेक, जो नहीं है उनका नाम बता दो, क्योंकि अगले साल उनको लेना है नहीं लेना वो जरूर। हाँ, भेज दो आपके ग्रुप में। बरोबर। हे बघा, दरवर्षी NGPL होते, त्याला बराच खर्च लागतो, मॅन पॉवर लागते, युनिटी लागते, लोक मोठमोठी लोक वेळ काढून तुमच्यासाठी हा प्लॅटफॉर्म ठेवता. ओनरला काहीतरी किंमत दिली पाहिजे, ओनरला रिस्पेक्ट भेटली पाहिजे, कारण त्यांना क्रिकेटची आणि क्रिकेटचे खेळाडू कोण आहेत, कोण NGPL मध्ये क्रिकेट चांगला खेळतो त्यांच्याशी काही लेणं देणं नसताना पण क्रिकेटच्या प्रेमासाठी आणि या प्रीमियर लीगच्या प्रेमासाठी ते लोक ओनर लोक पैसे टाकून तुमच्या जीवावर इथे टीम घेतात. तर तुमचं काम आहे की प्रत्येक सिलेक्टेड खेळाडू त्या टुर्नामेंटसाठी त्यांनी वेळ काढून तिकडे उपस्थित दाखवायला पाहिजे. मायलो 11 मधले 3 खेळाडू तर पहिल्या दिवसापासूनच नाही आलेत, मग ते काय फायदा आहे. असे प्रत्येक खेळाडूंची नावं नोंदणी केली जाणार आणि पुढच्या वर्षी त्यांना घ्यायचं की नाही हे कमिटी डिसाईड करेल. पहिला चेंडूवर येतोय खनगरी, 4 धावा. मायलोच्या माध्यमातून पुन्हा एकदा रवी यादव यांनी हातामध्ये आपली जिम्मेदारी घेतलेली आहे. बल्ला चल रहा है, लेकिन साथ देने के लिए बाकी सभी बैट्समैन को उतनी ही तेज तर्रार की फलंदाजी करनी पड़ेगी, कारण मायलो 11 ला पुन्हा हा सामना जिंकावा लागणार. त्याचबरोबर इंक डिझाईन स्टुडिओ यांना देखील हा मॅच तितकीच महत्वाची आहे. मॅन ऑफ द मॅच साठी आपण DSK एंटरप्राइजेसच्या माध्यमातून आर्यन पिंटू यांची निवड केलेली आहे. अभिनंदन अभिनंदन आर्यन. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो आर्यन. विकेट गेलेली आहे. पहिल्या चेंडूवर 4 धावा, त्यानंतर आपली विकेट गमावलेल्या नवीन फलंदाज चालत अभिषेक. इंक डिझाईन यांना हा महत्वपूर्ण सामना आहे. पंकज आयकॉन कर्णधार यांचा संघ इंक डिझाईन स्टुडिओ. हेलो, और हमारे बीच साहिल जगताप, गांधीनगर के राजा, उनके अध्यक्ष मौजूद, उनका तहे दिल से हार्दिक स्वागत है नलपड़ा ग्राउंड में. और अभिषेक ले हवाई फायर करते हुए, क्या ये एम्पायर डिसीजन 4 चौकार. और नलपड़ा गांधीनगर चैंपियन लीग में जो ऑनर ने सहयोग किया है, हेमंत शर्मा, स्पॉन्सर माइलो 11, रमाशंकर जायसवाल, किरण कंस्ट्रक्शन, अजय केमिस्ट के ऑनर, संजय गुप्ता, काशी के बाबा ऑनर, संदीप विश्वकर्मा, इंक डिजाइनिंग स्टूडियो के ऑनर, सुशील दास, GK एंटरप्राइजेस के ऑनर, गौरी शंकर जायसवाल, दयाल कंस्ट्रक्शन के ऑनर,
कन्हैया जायसवाल और वेंचर कॉर्पोरेशन के ऑनर जो हमारी टीम है सत्य सीताराम प्रजापति और प्रॉपर्टी शाख के ऑनर प्रदीप सिंह और स्वयं हॉस्पिटल के कप ऑनर है डॉक्टर रोहित पांडे जो इनको गॅदर केला, स्टंपावर फेकला आणि परतावा लागते. थोडीशी थंडगार मॅच चालू आहे मायलो यांच्या माध्यमातून. मात्र फलंदाजीची लाईन लागली आहे. एक चाललाय, दुसरा येतोय, तिसरा चाललाय. इंक डिझाईन स्टुडिओला महत्वपूर्ण हा सामना राहील. फटकेबाजी फार कमी पाहायला भेटते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 12 धाव. सर्वेशचा तिसरा चेंडू सामना करतील फलंदाज नवीन आले ते म्हणजे किसन. धावसंख्या झाली ती 12. फोल्टा चेंडू आणि त्यावर हा प्रहार केलेला आहे. चाललाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार येतोय. किसनच्या बॅटीतून येणारा खणखणीत 6 धावा. वेगवान धावपळी चालली, पोचते. पुन्हा एकदा पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न, मारलेला उंचावून ठेवलेला चेंडू झेल जज होतोय आणि आज झेल मात्र हातावून निसटतोय. दुसऱ्या धावांचा कॉल येतोय पण वेटचा कॉल दिलेला आहे. जीवदान भेटतोय किसन यांना. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 रन्स ऑन बोर्ड. मारलेला फटका, अभिषेकने पुल केलेला फटका, चाललाय 6 धावांसाठी षटकार.
पुन्हा एकदा हा टटवलेला, मात्र यावेळेस झेल बाद होतोय. परतावा लागेल अभिषेक यांना. खेळपट्टीवर गेले ते म्हणजे बॅट्समनचं नाव सांगायचंय, विक्की. आणि गोलंदाज आले ते म्हणजे स्वतः कर्णधार पंकज. धावसंख्या जाऊन वेगवान पोहोचते ती म्हणजे 25 धावांवर. 2 षटक संपले, 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 25. गडी बाद झाले ते म्हणजे 4. ओह, जादुई फिरकी चेंडू. पंकजच्या कलाईचा पूर्णपणे वापर करताना निर्धाव टाकलेला हा चेंडू. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती 25. तिसऱ्या षटकामधील एक चेंडू झालेला आहे. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. सरासरी 15च्या धावसंख्येने आपण ही खेळी पाहू शकतो. पुन्हा एकदा खालवर टाकलेला चेंडू, स्लो डिलिव्हर, त्यावर सरळ स्ट्रेट दिशेने खेळलेला हा फटका पाहूया. आडवेपर्यंत, फेकेपर्यंत 2 धावा गॅदर जाऊन कलेक्ट करून जर स्टंपला लावला असता तर कदाचित हा रनआउट झाला असता, परंतु व्यवस्थित काय गॅदर होत नाहीये. 2 धावा काही रोखू शकला नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 27. 27 रन्स ऑन बोर्ड. व्हॉट शॉट, परंतु स्ट्रेट इन द हँड्स आणि तो देखील हातातून छडकतोय, सीमारेषेच्या बाहेर जातोय. मिसफील्ड, 4 धावा. पुन्हा तोच फटका घ्यायचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र पंचाने वाईट घोषित करून धावसंख्या जाते पोहोचते ती म्हणजे 32 रन्स ऑन बोर्ड. खालवर टाकलेला चेंडू, ब्लॉकवर टाकलेला चेंडू आणि त्याचबरोबर मात्र एक धाव काय रोखू शकत नाही. चोरटी धाव घेतोय. धावसंख्या फळीवर चालते, धावते, पळते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 33 रन्स ऑन बोर्ड. 33 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. पहिल्या इनिंग मध्ये खेळी करताना मायलो 11च्या माध्यमातून फलंदाज मात्र फलंदाजी करतात आहे. धावसंख्या पोहोचते 33 रन्स ऑन बोर्ड. हवे चेंडू, सेफ लँडिंग होतोय, त्यावर मात्र दिशा बदलते. खेळाडू पळतोय, झडतोय, लढतोय, बॉल पकडला, फेकी करेपर्यंत 2 धावा. यांच्या मापाचं टी शर्ट नव्हतं का? हसमुख चेहरा आहे, हसमुख बंदा है. रायगढ़ का टाइगर, क्या बात है. पुन्हा हवेत मारायला फटका. झेल होतोय का? झेल खाली खेळाडू येतोय, परंतु मिस जज होतोय आणि त्यामध्ये मात्र 2 धावा काही रोखू शकला नाही. षटक संपले. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 4 बाद. 37 रन्स ऑन बोर्ड. शेवटचं षटक. डीजे डीजे जरा गाणं तडपतं लावू दे. झोप येते, झोप उडवा.
तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या नलपाडाच्या माध्यमातून पाहायला भेटेल. लेफ्ट हँडचा बॉलर थोडासा फुल टॉस चेंडू, त्यावर मारा केलेला आहे, आडवेपर्यंत फेकी करेपर्यंत 2 धावा. पहिला चेंडू मात्र फुल टॉस होता. लाईन अँड लेंथ पकडायची आणि गोलंदाजी करायची, याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे. जे हळूहळू आमचे होतकरू तनय, हा एक चांगला गोलंदाज आहे, होतकरू खेळाडू आहे, कोणत्याही गोष्टीला शिकण्याकरिता नेहमीच पुढे असतो. दुसरा चेंडू चांगला चेंडू होता, त्यावर मात्र मारा केलेला आहे, गॅप मध्ये चेंडू चाललाय. पुन्हा एकदा 2 धावा. धाव संख्या पोचते ती म्हणजे 41 रन्स ऑन बोर्ड. आणि बघा थोडासा मिसफिल्ड झाली, गॅदर करताना एक चोटी धाव. लक्ष आहे, कॉलिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. 42 रन्स ऑन द बोर्ड, 42 धावा. तनय वॉड शॉट, चांगला फटका, बरगतच्या झाडाला लागतोय, आदळतोय, पडतोय. पुन्हा 2 धावा. पुन्हा तनय, चौथा चेंडू, तनय यांचा सामना करेल. मात्र बॅटीवर चांगला चेंडू घेतोय विकी, प्रत्येक चेंडूला मारा करतोय, रन्स मात्र गॅदर करतात आहे. धाव संख्या 2 पोहोचते ती म्हणजे 45 रन्स ऑन बोर्ड. एक चॅलेंजिंग स्कोर आहे, एक चॅलेंजिंग स्कोर बनतोय. येणारे 2 चेंडू तनयच्या माध्यमातून गोलंदाजी होते. मोठा फटका काही पाहायला भेटत नाही, परंतु एकेरी दुहेरी रन्स घेऊन देखील रन्स बनतात, कारण आपण टार्गेट सेट करतोय आणि सेट करताना आपल्याला फलंदाजी विचारपूर्वक करावी लागते. त्याच पद्धतीची फलंदाजी मायलो यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटते. आमचे मंडप डेकोरेटर्स देखील इकडे फार मेहनत घेतात आहे. फटका मारला, फटका पकडला, फेकला आणि त्याचबरोबर रनआउट. येस, रायगड का टायगर, क्या बात. अशी तडपती उडती गाणी डीजे मॅक यांनी पुन्हा एकदा या टुर्नामेंट मध्ये आणि माहोल मध्ये रंग भरण्याचं काम केलेलं आहे. तनय, हो हो हो, शेवटचा चेंडू टाकला होता, मात्र तो निर्धाव जातोय का? आणि येस, इट्स अ डॉट बॉल. आणि याच बरोबर 4 षटक संपते. षटकाच्या आखरी धाव संख्या जमा केली आहे ती 45 ची आणि 46 रन्स टू विन. डीजे
डीजे मॅक काय धून लावली है। हवा की तेज बढ़ती है, इसी तरह खेल का रुख भी बदलता जा रहा है। थोडीशी बॅनरबाजीचं काम चालू आहे। 2 मिनिटं आरामात 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 आरामात। मध्ये जरा सपोर्ट द्या, मध्ये जरा सपोर्ट द्या बॅनरला प्लीज। मॅचला सुरुवात होते। पहिला चेंडू रवी यादव सामना करतील। मला चेंडू गॅप मध्ये गेलेला फटका आणि आडवे पर्यंत चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर। 4 धावांसाठी खराब क्षेत्ररक्षण। येस, इट्स अ 4। पुन्हा एकदा मारलेला फटका हातामध्ये चाललाय, धावची धावू शकतो का? थर्ड एम्पायरचा कॉल आहे, एकदम क्लोज कॉल होता। पंच ओमकार आमच्या इकडे स्टेजवर आहेत, पाहता ते निगराणी करतील। नॉटआउटचा कॉल आहे। फलंदाजी सुखरूपपणे थर्ड एम्पायरच्या माध्यमातून आपल्याला बिग स्क्रीन मध्ये इथे बघतोय। डायरेक्ट थ्रो होता, क्लोज कॉल होता, परंतु थर्ड एम्पायरच्या नजरेपासून काय वाचू शकत नाहीये, कारण बिग स्क्रीनवर जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून बॅट्समन वॉज इन, सो इट्स अ नॉट आउट। गुड अटेम्प्ट। बघा थर्ड एम्पायर यूट्यूब कशासाठी वापरला जातं, काय कारण असतं यूट्यूब वापरायला? कारण जिथे आपल्या नजरेपासून वाचलं जातो, कॅमेऱ्याचे नजरेतून ते पूर्णपणे व्यवस्थित टिपलं जातं, एक फेअर डिसिजन दिला जातोय। वेगवान चेंडू, अडवलेला चेंडू फेकेपर्यंत मात्र पुन्हा एकदा सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचताना तपन, ज्याची खेळी आपण पाहिली होती, आक्रमक खेळी केली होती, तोच तपन अजूनही क्रीजवर आहे। येस, मनोबल वाढवताना, आणि झालंच पाहिजे। ज्या टीम मध्ये आपण खेळतो त्या टीमची इमानदारी बाळगली पाहिजे।
मारलेला चेंडू सरळ दिशेने लॉंगॉनच्या दिशेने जातोय, अडवला आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण घोषित जातोय. 4 धावा. बघा गोलंदाजी होते, मेहनत केली जाते, पण क्षेत्ररक्षणामध्ये गडबड. वारंवार त्या दिशेने आतापर्यंत 6 धावा गेलेल्या आहेत. 2 लगातार चौकार मिसफिल्डच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला भेटले या इनिंग्स मध्ये. चांगली प्लेसमेंट, चांगला खेळून काढलेला फटका, चांगला चेंडू होता, रिस्पेक्टफुली खेळण्याचा प्रयत्न, बॅटीचा इनर एज घेऊन बॅकवर्ड पॉइंटला 22च्या स्वरूपामध्ये ही धावा घोषित केली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 धावा. शेवटचा एक चेंडू शिल्लक. पॉवर प्लेचं षटक, 46चा टार्गेट आणि आतापर्यंत जमा केलेल्या 11 धावा. वॉड शॉट, वॉड शॉट 4 धावांसाठी. यावेळेस मात्र झेल उडतोय आणि सेकंड अटेम्प्टला परतावं लागेल इनफॉर्म बॅट्समन तपानी यांना. ओची क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी आणि इट्स 22 रन्स. 2 धावा, 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 रन्स. अजूनही 2 चेंडू दुसऱ्या षटकातील शिल्लक. धावसंख्या 20,
अजूनही 26 धावांची गरज. 14-26. टाकलेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, कट खेळून स्ट्राईक मात्र पंकजला देण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव गेलेला हा चेंडू. 13 चेंडू 26 धावांची गरज. 13 चेंडू 26 धावांची गरज. थोडीशी बॉलिंग ऍक्शन मध्ये थोडासा फरक दिसतोय. चेंडू टाकला जातोय, निर्धाव जातोय. आणि याच बरोबर षटक संपते आणि शेवटच्या 2 षटकामध्ये 12 चेंडू मध्ये तब्बल 26 धावांची गरज. डीजे आशिष. हो टाकलेला चेंडू निर्धाव गेलेला. पुन्हा एकदा जान फुकून आणलेली आहे मायो 11 मध्ये. मगाची बॉडी लँग्वेज आणि आताच्या बॉडी लँग्वेज मध्ये मायो 11च्या खेळाडूंमध्ये काहीतरी जोश भरला जातोय, कारण त्यांचा गोलंदाजीचा मात्र जे काम आहे ते आतापर्यंत व्यवस्थित चाललेलं आहे. टाकलेला चेंडू निर्धाव. 11 चेंडू 26 धावांची गरज. 11 चेंडू 26 धावांची गरज. पुन्हा एकदा 2 धावा. धाव संख्या 22. 10 चेंडू आणि 24 धावांची गरज. एक मोठा फटका पाहिजेच, एक षटकार पाहिजेच. काय गोलंदाजी करतोय आशिष. वारंवार आपल्या चेंडूमध्ये बदलाव करतोय. कधी स्लोअर डिलिव्हरी, कधी कटर टाकतोय, कधी वेगवान चेंडू टाकतोय. बॅट्समनला रीड करतोय आणि परिस्थितीच्या नियमाने तो गोलंदाजी करतोय. 9 चेंडू 23 धावांची गरज. 9 चेंडू 23 धावांची गरज. कमॉन मायलो 11, तुमचा जोश कुठे कमी दिसतोय. आवाज नाही येते तुमचा. इंग डिझाईन तुमचा आवाज येत नाहीये. थोडस मनोबल वाढवायचं आहे खेळाडूंचं. ओ ओ आणि हा येतोय जसाच आवाज दिला. येस, वॉट षटकार. मॅच गरम होते. टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्ही थंड का पडताय. येस, पुन्हा मारायला फटका पाहूया. गोची क्षेत्रामध्ये जातोय का. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. 7 चेंडू 15 धावांची गरज. महत्वपूर्ण हा सामना. जो कोणी हा जिंकेल या टुर्नामेंट मध्ये तो जिवंत राहील. क्या बात आहे. 7 मध्ये 15. सर्वेशच्या बॅटूतून रन्स येतात आहे. आशिष गोलंदाजी करतोय. शेवटचा चेंडू घेऊन आलाय. 7 चेंडू 15 धावांची गरज. मारणारा फटका हा चाललाय षटकारासाठी. वॉट अ 6. डीजे
रॉयल त्यांना पारितोषिक लावत होते, त्यांचे विकेट जात होते, परंतु आता मात्र खतरनाक खेळ करतायत. 6 चेंडू 9 धावांवर खेळ येऊन बसलाय. 50-50चा सामना आहे. कोण जिंकतोय? इंग डिझाईन स्टुडिओ की मायलो 11? मायलो 11 की इंग डिझाईन स्टुडिओ? आणि त्यांचे सपोर्टर कोण आहेत? तर रायगड का टायगर. एक बार दरकाळी देऊनच टाका. क्या बात है. येस येस कम ऑन. यानंतर होणारा सामना स्वयं हॉस्पिटल वर्सेस DSK एंटरप्राइजेस. दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकसाठी यायचंय. DSK एंटरप्राइजेस आणि स्वयं हॉस्पिटल. चला नील यादव यांचा संघ. पंकजनीचा षटकार मला त्यांना 101 रुपयाचा पारितोषिक. विकेट विकेट जर घेतला रॉयल स्पोर्ट्सच्या माध्यमातून राकेश यांना 1000 रुपयाचं पारितोषिक. चला पैसे जमा करा. ₹1000 पारितोषिक आलेला आहे. जर विकेट घेतला राकेश यांनी पंकजचा तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. आणि जर षटकार मारला तर 101 रुपयाचा पारितोषिक पंकज यांना. हेलो नील यादव कमेंट्री बॉक्स से संपर्क करें. इसके बाद का मैच आपका है. राकेश की गेंद पंकज के लिए खेल दिया गया है, पुल कर दिया गया है, बॉल जाती हुई सीमा रेखा पार. ये आया खूबसूरत सा षटकार. याच बरोबर ₹202 पारितोषिक नावावर होणार. घनश्याम सर आणि घनश्याम सर कडून तर तुम्हाला चालूच आहेत. किसका? संतोष भाई के पास. विकेटवर ₹1500 राकेश. विकेट घेतला तर ₹1500 आणि षटकार मारले तर 101 रुपये. 4-2 येस. जर हा चेंडू डॉट गेला तर 4 मध्ये अजूनही 2 धावा करायच्या आहेत. 4 मध्ये 2 धावा. ₹1500 पारितोषिक विकेटला. आणि याच बरोबर 2200 रुपयामध्ये 2 धावा आणि विजयी संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. इंक डिझाईन स्टुडिओ DJ